नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की का 90% लोक गरीब आहेत आणि या 90% मध्ये मी स्वतःसुद्धा येतो आणि तुम्ही सुद्धा येता। तर या पाठीमागे बरेच कारण आहेत की का एवढे सगळे लोक गरीब आहेत, पण तरी सुद्धा मी 5 असे कारण शोधून काढलेत की ज्यामुळे आपण अजून सुद्धा गरीब आहोत आणि हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर पहिलं कारण आहे की कुठलंच ध्येय नाही। गरिबी कोणालाच आवडत नाही, सगळ्यांना श्रीमंत बनायचं आहे। पण मी जर तुम्हाला विचारलं की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, तुमचं गोल काय, तर बरेच लोकांजवळ काहीच उत्तर नसेल, कारण त्यांनी कधी त्याबद्दल विचार केलाच नाही। काही लोकांना थोडीफार माहिती असते, पण ते सुद्धा कधी पेपर पेन घेऊन लिहित नाही ना त्याची प्लॅनिंग करतात की जिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, जेवढं तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे तर ते तुम्ही कसं बनू शकता त्याची स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करत नाही। आणि जर असं असेल, तुम्हाला जर माहितीच नसेल की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, तर तुम्ही आयुष्यात कधीही कुठेच पोहोचू शकणार नाहीत। आणि हेच पहिलं कारण आहे की आपण गरीब आहोत, कारण आपल्या आयुष्यामध्ये कुठलं स्पेसिफिक गोलच नाही आहे, ना आपण त्याच्यासाठी प्लॅनिंग करतोय ना त्याच्यावरती काम करतोय, तर आपण कुठेही त्यामुळे पोहोचू शकत नाही। दुसरं कारण आहे आर्थिक शिक्षण नाही, म्हणजेच फायनान्शियल नॉलेज। तर याचा दूरपर्यंत आपल्यासोबत कधी संबंध येत नाही, ना आपण याच्याबद्दल शाळेत शिकतो, ना घरामध्ये फायनान्सबद्दल कधी चर्चा होते, ना आपल्या मित्रांसोबत आपली कधी याबद्दल चर्चा होते। आपल्याला कधी माहितीच होत नाही की ॲसेट्स काय आहे, लायबिलिटी काय आहे, आणि हे आपल्याला माहिती नाही, यामुळं आपल्या आर्थिक आयुष्यावर याचा काय असर होतो आपल्याला कधी माहितीच होत नाही। आपण कधी गुंतवणुकीबद्दल सुद्धा शिकत नाही की कुठली गुंतवणूक चांगली आहे, आपण कुठली गुंतवणूक करतोय, कुठल्या गुंतवणुकीमध्ये जास्त रिटर्न भेटतात, आपल्याला कधी माहितीच होत नाही। हो, गुंतवणुकीसाठी एखादा एजंट आपल्याकडे कधी कधी येतो आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही जर एवढे पैसे लावले तर 20 वर्षानंतर तुम्हाला एवढे पैसे डबल पैसे होऊन मिळतील, आणि आपण खुश होऊन जातो की एवढे पैसे आपल्याला मिळणार आहे। पण आपण कधी विचार करत नाही की या जे इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे त्याच्यावरती आपल्याला किती % रिटर्न भेटणार आहे, आणि इन्फ्लेशन आपल्या देशामध्ये किती आहे, आणि आपल्याला 20 वर्षानंतर जी अमाऊंट भेटणार आहे, जी आपल्याला आता सध्या मोठी वाटते, तर तिची त्या इन्फ्लेशननुसार त्या 20 वर्षानंतर काय किंमत राहील, आपण याबद्दल कधी शिकतच नाही। आणि मेन म्हणजे याबद्दल आपल्याला कोणी शिकवत सुद्धा नाही। तर यासाठी पहिले चॅनलला सबस्क्राईब करा। हे फायनान्सबद्दल शिकण्यासाठी हे चॅनल आपण ओपन केलेलं आहे, तर याबद्दलच आज आपण शिकणार आहोत, आणि हे इथून पुढे सुद्धा फायनान्सबद्दलच या चॅनलवर आपण शिकणार आहोत। पहिले सबस्क्राईब करा। तिसरं कारण, कधीच पैशाचा हिशोब न ठेवणे। आज आपल्यापैकी प्रत्येकजण पैसा कमवतोय, पण मी जर तुम्हाला विचारलं की मागच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुम्ही किती पैसे कमवले आणि ते कुठे खर्च केले, तर आपल्यापैकी बरेच जण सांगू शकणार नाहीत, कारण आपल्याकडे त्याचं काही रेकॉर्डच नाही। आणि यामुळे होतं काय की आपण जेवढेही पैसे कमवतो ते सगळे पैसे खर्च करण्यात जाते। एखाद्या वेळेस काही पैसे आपल्याला शिल्लक दिसते की शिल्लक पैसे राहिलेले आहे, पण ते सुद्धा निघूनच जाते। कधी कुठला कार्यक्रम येतो, कधी आपण कपडे घेतो, कधी मोबाईल घेतला जातो, कधी अनावश्यक खर्च होऊन जातो आणि ते पैसेसुद्धा संपून जाते। आणि ही सायकल आयुष्यभर चालूच राहते। जेवढेही आतापर्यंत आपण पैसे कमवले ते सर्व खर्च करण्यात जाते, आणि एवढ्या वर्षानंतर आपल्याला कळतं की आपण एवढे पैसे कमवले, पण आज आपल्याजवळ 1 रुपयासुद्धा नाही, कारण आपण याबद्दल कधी विचारच नाही केला आणि कधी रेकॉर्डच नाही ठेवलं। चौथं कारण, कोणतीच ॲसेट्स न बनवणे। सगळ्यात पहिले ॲसेट म्हणजे काय ते समजून घ्या। तर ॲसेट अशी वस्तू असते जी आपल्याला पैसे कमवून देते। एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही खूप मेहनत करून 1 लाख रुपये सेव्ह केले, ते 1 लाख रुपये जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकले, तर एका वर्षानंतर ते 1 लाख रुपये तुम्हाला 15,000 रुपये कमवून देतील, आणि हे वर्षानुवर्षे कंपाऊंडिंगमुळे वाढतच जातील। दुसरं एक्झाम्पल, जर समजा तुम्ही गावामध्ये चांगल्या ठिकाणी किंवा शहरामध्ये एखादी दुकान घेतली, तर ती दुकान प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेंट कमवून देईल। तिसरं एक्झाम्पल, जर समजा तुमच्याकडे जेवढेही पैसे बचत होते, तर ते पैसे जर तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट केले, तर ते गोल्ड आणि सिल्वरसुद्धा तुम्हाला पैसे कमवून देईल। पण असं कोणी करतच नाही, म्हणून अजूनसुद्धा आपण गरीब आहोत। 5वं कारण, दिखावा करण्यासाठी खर्च करणे। आपला पगार कमी आहे, 20-25 हजार पगार आहे, पण आपल्याला मोबाईल महागडा पाहिजे। सगळ्यांनी म्हणलं पाहिजे की काय भारी मोबाईल आहे हो तुमच्याकडे, मग तो मोबाईल आपल्याला EMIवर घ्यावा लागला तरीसुद्धा चालेल। जर कोणी आपल्या मित्रामध्ये नातेवाईकांमध्ये मोठी गाडी घेतली, तर आपल्याला वाटतं नाही अशीच गाडी आता मलासुद्धा घ्यायची आहे। मग आपली कमाई किती आहे, खर्च किती आहे, ही गाडी आपल्या बजेटमध्ये बसू शकते का,
हे आपण विचार करत नाही. अशीच गाडी मी माझ्या पण दारात उभी करतो, कारण मलासुद्धा घ्यायची आहे आणि आपण ती गाडी घेऊन येतो. असंच लग्नांबद्दलसुद्धा आहे. तुम्ही कोणाच्या लग्नामध्ये जाता, मोठं लग्न असतं, तुम्हाला खूप आवडतं, तुमच्या मनात विचार येतो की मला माझ्या मुलाचंसुद्धा असंच लग्न करायचं, मोठं लग्न करायचं. मग पाहुण्यांनी म्हटलं पाहिजे की वा वा, काय लग्न केलं राव तुम्ही मुलाचं, खूप मोठं लग्न केलं, मजा आली, सगळे पाहुणे खुश झाले. पण तुम्ही विचार करत नाही की या एका दिवसाच्या लग्नासाठी तुम्हाला किती वर्षे मेहनत करावी लागली किंवा पुढे करावी लागणार आहे, याचा आपण विचारसुद्धा करत नाही. आपण एवढे पैसे, एवढी कमाई खर्च करून टाकतो. तर ही जी 5 कारणं मी सांगितली, त्या 5 कारणांमुळे आपण अजूनसुद्धा गरीब आहोत. तर माझ्या शब्दांमुळे जर कोणाचं मन दुखावलं असेल चुकूनसुद्धा, तर मला माफ करा. आता तुम्ही म्हणाल की ही जी 5 कारणं सांगितली ठीक आहे, पण मग यावर उपाय काय, काय करून मग आपण श्रीमंत बनू शकतो? तर सिंपल आहे. जी कारणं मी सांगितली त्या कारणांवर जर आपण काम केलं तर आपण नक्कीच श्रीमंत बनू शकतो. जसं की मी पहिले कारण सांगितलं होते की कुठलंच कुणाचं गोल नाही आहे. तर तुम्हाला तुमचं गोल बनवावं लागेल की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे आणि तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचू शकता. एक्झाम्पलसाठी समजा तुम्हाला 15 वर्षानंतर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी 30 लाख रुपयाची गरज आहे. तर कसे मिळतील तुम्हाला 30 लाख रुपये? तर जर तुम्ही 5,000 रुपयाची SIP चालू केली तर 15 वर्षानंतर तुम्हाला 30 लाख रुपये मिळू शकता. असंच तुम्ही गोल बनवू शकता की तुम्हाला किती श्रीमंत बनायचं आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, असं स्पेसिफिक तुम्हाला गोल बनवावं लागेल. दुसरं कारण सांगितलं होतं की मी तुम्हाला आर्थिक ज्ञान नाही. तर आर्थिक ज्ञान आपल्याला घ्यावं लागेल. तुम्हाला शिकावं लागेल की फायनान्सबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला शिकावं लागेल. ॲसेट्स काय असते, लायबिलिटी काय असते, पैसा कसा काम करतो आणि या पैशाला तुम्ही स्वतःसाठी कसं कामाला लावू शकता हे तुम्हाला शिकावं लागेल. तिसरी गोष्ट, तुम्हाला नेहमी तुमच्या पैशाचं रेकॉर्ड ठेवावं लागेल की किती तुमची कमाई होत आहे, किती खर्च होतो आहे, याचं संपूर्ण रेकॉर्ड तुम्हाला ठेवावं लागेल. मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांसाठी यासाठी मॅनेजर ठेवलेले असते रेकॉर्ड ठेवण्यासाठी, पण आपल्याला आपलं स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच ठेवावं लागेल. आणि कसं रेकॉर्ड ठेवायचं त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघू शकता. यात मी सांगितलेलं आहे की तुम्ही कसं रेकॉर्ड ठेवू शकता. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक्सेल शीटची लिंकसुद्धा भेटेल, एक कुठलं ॲप्लिकेशन वापरायचं ते सुद्धा भेटेल आणि तुम्हाला कसा खर्च कमी करायचा तुमचा ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकू शकता की कसं रेकॉर्ड ठेवायचं. चौथी गोष्ट, तुम्हाला छोट्या छोट्या का होईना ॲसेट्स बनवायला चालू करावं लागेल, जेणेकरून त्या ॲसेट्स तुमच्यासाठी पैसे कमवायला चालू करतील. पाचवी गोष्ट, फक्त दिखाव्यासाठी खर्च करू नका. जिथं तुम्हाला वाटतं की इथं खर्च करणं गरजेचं आहे, फक्त तिथंच खर्च करा. जर तुम्ही या 5 गोष्टींवर काम केलं आणि माझ्यासोबत बनून राहिले पुढचे 2-3 वर्षे, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, आज तुम्ही फायनान्शियली ज्या पण लेवलवर आहे तर या लेवलपेक्षा नक्कीच वरती गेलेले असाल. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं आहे, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करू शकता, जेणेकरून त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही फायनान्सबद्दल गप्पा मारू शकता. तर आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.